खाली निशांत भगत, संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमनं या 15 दिवसामध्ये 101 उपक्रम केले, ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा, संस्कृती, शेतकरी, वृक्षारोपण, पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही, त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही. दिव्यांगांसाठी सुद्धा BTC मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती. इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरवडा, सेवा पंधरवडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव, खेड्यामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, तालुका, जिल्हा, मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत. परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवडा त्यांनी साजरा केला. खरं म्हणजे इतका मोठा मी नाहीये, परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे. भविष्य काळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वार्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा सेवा सप्ताह, सेवा पंधरवडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करीन. यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत जो 100 उपक्रम, सेवाभावी उपक्रमाचा एक संकल्प होता, तो आम्ही 101 उपक्रम, सेवाभावी उपक्रम पूर्ण केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे, जनतेचा सन्मान केला पाहिजे, जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे. मग तो पर्यावरण असेल, ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सगळे क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे. आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे. नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवाभावी 100 उपक्रमांचा पंधरवडा साजरा करत असताना त्याचा समारोप जो आहे तो कसा असावा, नाईक साहेबांना काय अपेक्षित आहे, तर नाईक साहेबांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने 101 कार्यक्रम तर राबवलेत, पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत. त्यासोबतच